मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी स्थिरता व प्रगती येणार असून नव्या प्रकल्पात जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे वेळापत्रक आणि नियोजनावर विशेष भर द्या. व्यावसायिकांसाठी विस्ताराचे अवसर निर्माण होणार आहेत, पण जोखीम घेण्यापूर्वी सर्व गोष्टी सर्व व्यवहार करताना सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहणार असून उत्पन्न योग्य राहील. खर्चावर लक्ष ठेवल्यास नफा देखील होईल. काही अपूर्व खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बचत महत्त्वाची ठरेल. गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील मकर राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले निकाल मिळणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ संभवतात. प्रेम व कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून विवाहित दाम्पत्यांमध्ये छोटे मोठे मतभेद होऊ शकतात, परंतु ते संवादातून सुटणार आहेत. अविवाहितांसाठी नवे प्रेमसंबंध विकसित होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून शरीरात थोडासा थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढीस लागणार असून जुनी मित्रमंडळी ह्या आठवड्यात भेटू शकतात. सार्वजनिक कार्यक्रम किंवा समाजकार्य करताना तुम्हाला मानसन्मान मिळेल. शनी ग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमची जबाबदारी वाढणार असून संयम देखील वाढणार आहे. मंगळ ग्रहामुळे कामामध्ये ऊर्जा व धैर्य वाढणार आहे. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8 व 9. शुभ रंग आहे गडद निळा व काळा. शुभवार आहे शनिवार व सोमवार. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी शनी महाराजांना 1 वाटी काळे तीळ व 1 वाटी तिळाचे तेल अर्पण करा आणि ओम शं शनैश्वराय नमः या मंत्राचा शनी मंदिरात बसून 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा संयम, मेहनत आणि धैर्य कसे काय वापरावे ह्याचा योग्य तो मंत्र तुम्हाला मिळेल आणि त्याचा पाया मजबूत होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा असून ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील. व्यवसायातील योजना यशस्वी होण्यासाठी संवाद व नियोजन महत्त्वाचे आहे आणि त्याचा योग्य तो वापर ह्या आठवड्यात तुम्ही करू शकाल. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक स्थिती निर्माण होणार असून उत्पन्नात वाढ होईल. खर्च संतुलित ठेवल्यास नफा नक्की मिळवू शकाल. गुंतवणूक सल्लागारांचा योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास नफा देखील मिळेल. काही अप्रत्याशित लाभ ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात मन लागेल व नवीन विषय आत्मसात करू शकाल. कला, तंत्रज्ञान, लेखन व पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यशकीर्ती संपदा मिळणार आहे. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून समस्या मिटणार आहेत. घरगुती वातावरण चांगले आनंददायक राहील. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात मानसिक ताण कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या. ध्यान व योगा ह्याचा योग्य तो अवलंब करा. रोज थोडा तरी व्यायाम करा. सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी व सहकारी ह्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले होणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणं केव्हाही तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल. शुक्र ग्रहाच्या अनुकूलतेमुळे तुमचे नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती ह्या आठवड्यात सुधारणार असून बुध ग्रहामुळे ज्ञान व संवाद कौशल्य चांगले होणार आहे. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळा व पांढरा. शुभवार आहे बुधवार व शनिवार. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी श्री गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा व ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला गणपती मंदिरात बसून जप करा. त्यामुळे स्पष्ट विचार, संयम व सातत्य यामध्ये तुम्ही आपले विचार मांडण्यात यशस्वी होऊ शकाल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये यशकीर्ती संपदा मिळणार असून नवीन प्रकल्प हाताळताना आपल्या सृजनशीलतेचा योग्य तो उपयोग करा. व्यवसायात नवे संपर्क साधण्याच्या नवीन संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य असणार असला तरी काही अप्रत्याशित म्हणजे अचानक खर्च निर्माण होऊ शकतात, परंतु त्यातले जे खर्च टाळणं शक्य आहे ते टाळा. जे आवश्यक खर्च आहेत ते जरूर करा. पण उत्पन्न देखील वाढणार आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना सल्लागारांचा मार्गदर्शन जरूर घ्या. शैक्षणिकदृष्ट्या
मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळेल. संगीत, कला व सृजनशीलतेच्या क्षेत्रातील मीन राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अनेक प्रकारचे चांगले फायदे होणार आहेत. प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून मतभेद मिटतील. घरगुती वातावरण आनंददायक राहील व आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या. कुठल्याही प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आधीच नियोजन करा. योग व ध्यानाचा अवलंब करा. सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्या. मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याशी संबंध चांगले प्रस्थापित करा. समाजकार्य व सार्वजनिक उपक्रमात सहभाग घ्या. चंद्र आणि गुरुग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात तुमची मानसिक स्थिरता चांगली राहणार असून अभ्यासात चांगली प्रगती साधू शकाल. शुक्र ग्रहामुळे तुमचे नातेसंबंध सुधारणार आहेत. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 7 व 9. शुभ रंग आहे पांढरा व निळा. शुभवार आहे गुरुवार व सोमवार. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी श्री दत्तगुरूंना 11 पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा व ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळेला दत्तगुरूंच्या मंदिरात बसून जप करा. त्यामुळे तुमची सृजनशीलता, सातत्य आणि संयम हा वाढीस लागणार असून मोठी मोठी आव्हाने त्यामुळे तुम्ही सहज पार करू शकाल.